विनंती करेल की तुम्ही एक दोन शब्द बोला. अभिनवतर्फे शुभेच्छा द्या, अभिनव क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे, आणि हळूहळू आपण एक दोन दोन मिनिटं बोलू आणि नंतर मग मुख्य मंचाकडे बोलू. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व या ठिकाणी नाट्य कलावंत, नाट्य दिग्दर्शक, श्रोते, नाट्यरसिक, सगळ्यात पहिले गिरबाला खूप खूप अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा सुद्धा. खरं तर NSD सारख्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, NSD मधून नसरुद्दीन शाह, ओम पुरी, दीप्ती नवल, नाना पाटेकर, आपला आशुतोष राणा, त्यानंतर खूप रजवाल आपला तो नवाजुद्दीन सिद्दीकी वगैरे असे लोक, म्हणजे हे सगळे वेगळेच धाकणीचे लोक असतात सगळे. आणि तसंच तिचं काम पण वेगळं आहे. जे NSDचे कलावंत जे वेगळे असतात तसं काहीतरी वेगळं आम्हाला भविष्यात नक्कीच बघायला मिळणार आहे गिरबाला तुझ्या रूपाने. आणि यासाठी आमच्या अभिनव क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे तुझं खूप खूप अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा. सगळ्यांना तिला पण ऐकायचं असल्यामुळे मी इथून परत जागे. धन्यवाद. धन्यवाद सर. अनेक नवीन कलावंतांना त्यांनी उजेडात आणलेलं आहे आणि ह्या शुभेच्छा म्हणजे यासाठी आहे की पुढे बुलढाण्यात आल्याच्या नंतर आमच्या या संपूर्ण नाट्यसृष्टीसाठी तुमचं योगदान लाभलं पाहिजे. मी तर त्यांना त्या दिवशी म्हटलं की उद्या फक्त सत्काराचं ते म्हणे, मी असं माझं पूर्ण उद्या म्हणे, नंतर तुम्ही कार्यक्रम घ्या. म्हटलं त्यानंतर तुझं वर्कशॉप घेऊ, पण आता आम्ही सत्काराचा हा कार्यक्रम आमचा जो पेंडिंग आहे तो आम्ही घेऊ असं त्याला बोललो होतो. यानंतर मी पराग काचकुरे यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान देत, अनेक नाटकांमध्ये भूमिका करत, पारितोषिकं मिळवत, नेपथ्य असेल, संगीत असेल किंवा नाटकाच्या सगळ्याच घटकामध्ये झोकून देणारं, ज्याला कष्टकरी ज्याला म्हणतात, म्हणजे श्रमिक ही संकल्पना जी आहे, तर एक श्रमिक कलावंत अशी त्यांची एक ओळख आहे. सर्वस्व नाटकासाठी अर्पण करणारे आणि एका नाट्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असलेले म्हणजे पराग काचकुरे यांचे वडील, यांची आई हे देखील नाटकामधूनच पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचा वारसा पुढे चालवत असलेले पराग काचकुरे हे आपलं मत व्यक्त करतात. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. आपल्या मुलांसाठी, मुलासाठी, मुलीसाठी आई वडील हे नेहमीच म्हणजे पर्वताएवढी मेहनत करत असतात आणि सोनूने दादा आणि ताई हे यांनी खरंच हिच्यासाठी पर्वताएवढी मेहनत केलेली आहे. आणि ह्याच पर्वताची कन्या याचा शब्दशः अर्थ जो होतो तो गिरीबाला असा होतो. आणि गिरीबालाचा पुन्हा दुसरा अर्थ असा होता की दृढनिश्चयी स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी जी व्यक्ती असते ती गिरीबाला आहे. निश्चितच तू तेवढ्या दृढनिश्चितपणे आमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व वरच्या पातळीला करावं ह्या तुला माझ्याकडून, आमच्या सर्व नाट्यकर्मींकडून, तसेच वसंतलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थांच्याकडून तुला शुभेच्छा. पुढे तू आमचं नाव तुझ्या माध्यमातून मोठं करेल. धन्यवाद परागजी, खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर त्या नावाचं जे महत्त्व आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही विशद केलं. आणि खरोखर त्या पद्धतीनं गिरीबाला नक्कीच आपल्या सर्वांसाठी, आपल्या बुलढाण्याचं नाव तिने ऑलरेडी मोठं केलेलं आहे, ते आणखी मोठे करेल. यानंतर पंजाबराव आखाडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्द या ठिकाणी बोला. व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनी, NSD बद्दल बरंचसं ऐकलेलं आहे. दलाल सरांनी सांगितलं की दिग्गज तिथून आलेले आहेत. माझ्या ऐकण्यात असं आहे की मनोज वाजपेयी त्या एक्झाममध्ये फेल झाले होते. बस आता यातच सर्व काही आहे. मनोज वाजपेयी जर फेल होतात आणि आपली कन्या जर त्यात पास होते तर हे निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी आजच बेटा तुला हे निश्चित सांगतो की तुझ्या हातून असं काही काम होईल की भविष्यामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातर्फे तुझा खूप मोठा सत्कार होईल असा तुला आशीर्वाद देतो. अशी सांगायचं राहिलं की या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून फक्त 2च व्यक्ती सिलेक्ट झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून, आणि त्या 2मध्ये गिरीबालाचं नाव, ही खूप मोठी गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे.
आणि म्हणून जेव्हा भविष्यामध्ये ते म्हटलं की पूर्ण एक नागरी सत्कार आपल्याला त्यांचा या ठिकाणी करावा लागणार आहे आणि ती वेळ लवकरच येईल. यानंतर प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील दांदळे सर हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व नाट्यकर्मी, आज श्री गणेशाच्या साक्षीनं आज आपण हा सत्कार सोहळा इथे आयोजित केलेला आहे. ज्या व्यक्तिमत्वाचा आपण इथे सत्कार करतो आहे त्या व्यक्तिमत्वाचं जे मूळ आहे ते मूळ संपूर्ण शहराला माहिती आहे. म्हणजे एका डोळ्यानी आणि एका जिभेने ते काय काय प्रताप करतात हे संपूर्ण बुलढाणेकरांना माहिती आहे. अशी आमच्या प्रशांत भाऊंची ती सुकन्या आहे. आणि माझं एक स्वप्न होतं की एकदा तरी जे स्कूल ऑफ आर्ट अप्लाइडमध्ये जाऊन आपण तिथे काहीतरी शिकावं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या शहराची एक कन्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तिचं सिलेक्शन झालं. खरोखर ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ही जी सुरेश इथून सुरू झालेली आहे ती तिथे पोहोचल्यानंतर आणि तू स्वतःला जेव्हा ह्या अभिनयाच्या शर्यतीच्या भट्टीमध्ये जेव्हा झोकून देशील तेव्हा तू स्वतःला सिद्ध करशील अशी मला अपेक्षा मी ह्या सर्वांच्या वतीनं इथे व्यक्त करतो आणि तुला हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील दांदळे सर मनापासून आभार. आणि यानंतर आमचे चंदूदादा जोशी हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती. आदरणीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीयगण आणि माझ्या मित्रांनो आणि ताई, आपण काहीतरी वेगळं करण्याची धमक असलेली आताची ही जी पिढी आहे या पिढीचं प्रतिनिधित्व आपली गिरीबाला करत आहे. ही अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी, विशेषतः बुलढाण्याच्या आता नव्यानं उत्थापित होणाऱ्या या नाट्य चळवळीसाठी. आता डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलं की एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचं रक्त तिच्यामध्ये आहे, प्रशांत दादांसारखं. मला काही ओळी आठवल्या. हे वणव्यांचे येणे जाणे, हे सलणारे बाभूळ गाणे, दगडालाही फट असते ना तिथेच पेरीन माझे दाणे. असं काहीसं त्या गिरीबालाच्या हातून घडलेलं आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि हे भक्कम असं पाठबळ आशीर्वादाचं आपलं सर्वांचं तिच्यासोबत आहे. या फार मोठ्या क्षेत्रामध्ये ती जी प्रवेश करत आहे त्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे. आणि बेटा, हे सर्व तुझ्या पाठीशी आहे. खूप मोठी हो. धन्यवाद. चंदूदादांचं निवेदन असो, भाषण असो, अभिनय असो, हे सगळ्याच गोष्टी रसाळ आणि मधाळ असतात. आणि आताही एक नामदेव पायरीमध्ये ज्याला काय म्हणता येईल की कीर्तनकाराची भूमिका जेव्हा हा रोल कोणाला द्यायचा, सगळ्यांनी एकसाथ सांगितलं की हा रोल एकच जण करू शकतात, ते म्हणजे चंदूदादा. कारण त्यांच्या बोलण्यात जे माधुर्य आहे, जो नाद आहे, सूर आहे, लय आहे, ताल आहे, त्यातनं एक सगळेच जण भावत असतात. आणि ह्या शुभेच्छा नक्कीच तुमच्या प्रेरणादायी ठरतील. मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध दिग्दर्शक सन्माननीय विजय सोनवणे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. तब्येतीचा परिणाम थोडा सरांनी खूप मोठं सुप्रसिद्ध महाराष्ट्रातलं असं काही नाही आहे. आत्ताच कुठं आमच्या नामदेव पारीला एक छोटंसं यश मिळालं बस. आणि त्यातून काय आपण फार सुप्रसिद्ध होते, ठीक आहे, करतो, बुलढाण्याची चळवळ चालू आहे. पण जे गिरीबाला तू केलं ते फार मोठं आहे. कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमध्ये पहिल्यांदा ड्रामा डिपार्टमेंट सुरू झालं. आणि नेमकं 12वी झाल्यावर मी विचार केला की ते जावं. आमच्या घरच्यांनी सांगितलं काय नाटकं करतो म्हणून दिला हाकलून, नाही म्हणे. ते स्वप्न म्हणजे फक्त ड्रामा पण करता आलं नाही. NSDचा विचार त्यावेळेस नव्हताच, कारण ते फक्त दिल्लीला होतं तेव्हा. आणि भारतातून फक्त काहीतरी 10 का 12 लोक सिलेक्ट व्हायचे फक्त त्यावेळेस, 20. पण तुम्हाला घारे सरांचा सहभाग लाभला असेल, सहवास नाही का? नाही लाभला, कारण मी जाणलेला होतो त्या औरंगाबादला होतो. हां. पण ते स्वप्न असतं प्रत्येक नाट्यकाराचं की आपण काहीतरी, आता काही न शिकता आम्ही इथे करतोय,
पण आता एक चांगली गोष्ट आहे की बुलढाण्याला एक फार NSDचा विद्यार्थी आपल्याला इथं भेटणार. भविष्यामध्ये आपल्याला जी उणेवा असतात, आपण जेव्हा नाटक बसताना त्या तांत्रिक बाजू असेल, कॅमेऱ्याच्या बाजू आपल्याला फारशा समजत नाही, त्या NSDवर त्या पण बऱ्याचशा शिकवल्या जातात. आणि एक परिपूर्ण कलावंत सगळ्या अँगलने जो तयार होतो त्याचा फायदा आपल्याला बुलढाण्याकरांना निश्चित होईल. त्यामुळे आम्हाला फार आनंद आहे. तुला खूप खूप शुभेच्छा बेटा आमच्या सगळ्या नाट्य कलावंतातर्फे. आणि खूप खूप अशीच मोठी होत राहा आणि बुलढाण्याचं नाव असंच मोठं करत राहा. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. वामन केंद्रे सर हे NSDचे डायरेक्टर होते, एक्स डायरेक्टर होते. आणि काय झालं की वामन केंद्रे सरांनी एक टीका त्यावेळेस केलेली होती. म्हणजे तुमचा आता उल्लेख केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ड्रामा डिपार्टमेंटला लक्ष्मण देशपांडे होते आणि लक्ष्मण देशपांडे निवडणुकीला उभे होते आपल्या नाट्य परिषदेच्या. आणि त्यावेळेस वामन केंद्रेंनी त्यांच्यावर इतकी टीका केली किंवा हे शेतकऱ्यांची निंदा नालस्ती करणारं एकच नाटक घेऊन गेलेले आहेत, मग हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी का असावं? म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचं काय आहे? आता ते अकॅडमिक स्वरूपात त्यांचं बरंच मोठं काम होतं वगैरे असं त्या पद्धतीनं. त्यावेळेस मी पत्रकारिता करत असताना मी वामन केंद्रे सरांना तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन असल्यामुळे मी त्या ठिकाणी कव्हर करण्यासाठी गेलो. वामन केंद्रे सर बीडवरून नांदेडला आलेले होते. त्यांना जाऊन भेटलो तर ते म्हटले की बाबा हे टीका केल्याच्या नंतर मी लक्ष्मण देशपांडेंची आधीच मुलाखत घेऊन आलेलो होतो, तर त्याच्यामुळे त्यांचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. फार आक्रमक पद्धतीनं ते बोलले. त्यावेळेस त्यांचा परिचय झाला NSDच्या ते डायरेक्टर असल्यामुळे आणि ते त्यांच्याकडे ते सगळी बोलण्याची क्षमता आणि ते पात्र व्यक्ती होते आणि दोघंही मोठे माणसं. मग मी राम जाधव साहेबांना फोन लावला. म्हणजे तो त्यावेळेस फोनच नव्हते ॲक्च्युली, तर मी देशोन्नतीला फोन लावला, देशोन्नती कार्यालयाला अकोल्याच्या गोरक्षण रोडला. तर त्यांना म्हटलं मग तुम्ही कोणीतरी त्यांच्याशी संपर्क करू शकता का? मग ते मी एक माणूस पाठवला त्यांच्याकडे. त्यांना घेऊन ते गोरक्षणच्या ऑफिसला आले. तिथं फोनवर बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं मग तुम्ही कुणाचं समर्थन करता? तुम्ही वामन केंद्रेंचं करता का तुम्ही लक्ष्मण देशपांडेंचं करता? तुम्ही काय? कारण त्यावेळेस ते परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्षही होते आणि महत्त्वाची व्यक्ती होते आपल्या अखिल भारतीय, आणि ते पूर्व अध्यक्ष राहिलेले होते, ते अध्यक्षही होते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे. मग त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी त्या बातमीला वेटेज देणारी होती. त्यांनी सांगितलं की बाबा विद्यार्थी घडवणं ही सुद्धा नाट्यसेवेची एक फार मोठी एक गोष्ट आहे. ते सुद्धा ते काम करतायत, हे सुद्धा करतायत. दोघांमध्येही काही फार फरक नाही आहे. परंतु लक्ष्मण देशपांडेंचं केवळ एक नाटक नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक नाट्यसंस्था उभ्या केल्या, नाट्य विद्यार्थी उभे केले. सातत्यानं त्यांचं योगदान आहे. त्यामुळे त्यांना विरोध करून काही हासील होणार नाही. तर माझं त्यांना पूर्णपणे समर्थन आहे. आणि मग केवळ त्या राम जाधवांच्या एका वाक्यावरती हा वादही थांबलेला होता. वामन केंद्रे म्हटले ठीक आहे, आता राम जाधवांनी म्हटलं मी काय म्हणणार आहे, असं म्हणून त्यांनी तो विषय तिथंच संपवला आणि तो वाद संपला. आता NSDच्या माध्यमातून जे लोक येतात त्यांना बोलण्याची देखील क्षमता असते, व्यवस्थेला विरोध करण्याची देखील ताकद निर्माण होते. नाही तर देशपांडेंच्या विरोधात कुणी बोलावं आणि एक संस्कारही येतो किंवा अतिशय राम जाधवासारखा माणूस बोलल्याच्या नंतर आपण थांबलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आणि तेच वामन केंद्रे यांचं वर्कशॉप आम्हाला होतं MSCBच्या माध्यमातून जे याला झालं. तो एक मोठा बीच मला आठवत नाही, विरारच्या जवळ, आणि त्या गोराई बीचला एक RSSची फार मोठी संस्था आहे, माळगी रामभाऊ माळगी. अच्छा हां, रामभाऊ माळगीला एक मोठं आमचं एक ट्रेनिंग झालं, कॅम्प झाला आणि तिथे वामन केंद्रे होते. तर NSDचं त्यांनी बरंच काही सांगितलं आणि आपल्याकडून टक्काच नाही, कोणी प्रयत्नच करत नाही, कोणी नाहीच म्हणतं NSDला जायचं तर नाहीच म्हणतं. अशा पद्धतीची जी भूमिका आहे. तर या सगळ्यांना भेदून गिरीबालांनी ते काम केलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर मान्यवरांकडे आपण वळणार आहोत.